मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज माझा तिसरा व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आज आपण बनवणार आहोत गरमागरम मसालेदार पोहे. पोहे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. चला आता बघूया. हे आहे मसाल्याचा डब्बा, मीठ, चटणी, मसाला, मोहऱ्या आणि हळद. आता इथे कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, बारीक कांदा आणि हे तेल, पाणी, पोहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. लो फ्लेमवर आपण आता हे सगळं करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल टाकून घेऊया. चांगल्या प्रकारे याला गरम होऊ देऊ. त्याच्यामध्ये आता टाकू पहिल्यांदा मोहऱ्या टाकूया. मोहऱ्या जिरे टाकूया. मोहऱ्या जिरे टाकूया. मोहऱ्या जिरेचा तडतड आवाज आल्याशिवाय आपण काहीच करायचं नाही. ते बघायचं तडतड तडतड आवाज आला पाहिजे, तर आपल्याला समजते की मोहऱ्या आपल्या फुटलेल्या आहेत. तेल आधी गरम झालेलं नसल्यामुळे ते आता येत नाही आवाज. चला तर मग आता याच्यामध्ये मोहऱ्या फुटलेल्या आहेत. कढीपत्ता टाकून घेऊ. हे आपण टाकलेला कढीपत्ता. नंतर आपण टाकूयात मिरच्या. मिरच्या तळून घेऊ पूर्ण. आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या आहे आणि चांगल्या प्रकारे लाल होऊ देणार आहे. मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्यात आपल्याला. बारीक आपण कापून घेतलेल्या मिरच्या. आपण आपल्या जितकं आपल्याला तिखट आवडते त्याप्रमाणे आपण मिरच्या याच्यात टाकायच्या. कोणाला कमी तिखट आवडते, कोणाला जास्त तिखट आवडते. नंतर थोडं याला हलवून घेऊ मिरच्या याला. मिरच्या तळलेल्या आहेत. आता आपण कांदा टाकून घेऊया. आता आपण कांदा, शेंगदाणे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. दोन्ही एकदाच टाकून घेऊ. बारीक आम्ही कांदा कापून घेतलेला आहे. कांद्याशिवाय पोह्याला चवच नाही आपल्या इकडे. कांदा पोहे म्हणतात त्याला. कांदा टाकल्याशिवाय आपल्या चवच येत नाही पोह्याला. शेंगदाणे, कांदे हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. कोणी कोणी कुठे पोह्यामध्ये टमाटरसुद्धा टाकतात, पण आमच्या इकडे टमाटर टाकत नाहीत. फक्त कांदा आणि शेंगदाणे टाकतो आम्ही. कोणी कोणी साखर टाकते. जे आवडीनुसार ते पोहे बनवण्याची स्टाईल वेगवेगळी आहे. आता आमच्या इकडे अशी स्टाईल आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही चांगला असा कांदा लाल होईपर्यंत तळणार आहोत त्याला. इकडे कांदा तळत आहे तोपर्यंत आम्ही तिकडे पोहे पाण्यामध्ये भिजवून धुवून घेणार आहोत. पाणी स्वच्छ.
आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ, हळद. आता हे कांदा इकडे तळेपर्यंत आम्हाला वेळ भेटते, त्या वेळेमध्ये आम्ही इकडे पोह्यामध्ये पाणी टाकून हे करणार आहोत. चांगल्या प्रकारे याला हलवून घेऊ. हे कांदा इकडे तळत आहे तोपर्यंत आपण इकडे पाणी टाकून घेऊ. पोह्यामध्ये धुवून घेऊ, पोहे चांगले स्वच्छ करून घेऊ. पाणी टाकून पटकन स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये कसं असते त्याचे असे पोहे असे मोकळे होत नाहीत, चिकूल होते त्या पोह्याचा. अशा प्रकारे पाणी काढून घेऊ, त्याच्यामध्ये पाणी धुवून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी हळद. आता थांब चमच्याकडे घ्या. थोडी हळद टाकणार आहोत. थोडीशी चटणी टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकते ना. आणि ह्याला मिक्स करून घेऊ, हाताने मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे. जास्त चिकूल झाला नाही पाहिजे त्याचा, म्हणजे पोहे असे मोकळे झाले पाहिजे. त्याला मिक्स करून घेऊ हाताने आपले. अशा प्रकारे आपण इथं पोहे मिक्स करून घेतलेले आहेत. ते मीठ हळद टाकून आपण इकडे पोह्यामध्ये हळद मीठ टाकलेले आहे, तर मग काय तिकडे टाकत नाहीत आपण. इकडे आमची स्टाईल वेगळी आहे, जिथे जिथे बनवण्याची वेगवेगळी स्टाईल असते. तुम्ही हे ट्राय करून बघा एकदा. आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे चांगल्या प्रकारे पोहे, आम्ही चांगल्या क्वालिटीचे पोहे वापरतो. चला आता इकडे बघू आपण तेल कसं. इकडे आपलं तर तोपर्यंत इथं कांदा तळून झालेला आहे. शेंगदाणे कांदा हे तळून झालेला आहे इकडे मस्तपैकी. खालीवरी करून घेऊ, याला चांगला लाल होऊ देऊ कांदा. कांद्याशिवाय पोह्याला चवच नाही. आता आपण इथं चांगल्या प्रकारे इथं तळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पोह्याचा इथं वास खूप छान येत आहे. असे खमंग चवदार पोह्या जिभेला पाणी सुटलेलं आहे. आता ते पाणी आता आम्ही असं वाटत आहे की कधी कधी होता ना, आणि कधी कधी आम्ही खातो ना, असं वाटत आहे आम्हाला. आता ते वासाहूनच असं वाटायला, कधी खातो तर कधी नाही. चला आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. आता इथं टाका कोथिंबीर. बारीक इथं आम्ही कापून घेतलेली आहे कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकून घेऊ. फर्स्ट क्लासपैकी फोडणीला आता वास सुटलेला आहे. आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी आम्ही बनवून टाकणार आहोत. त्यातून तुम्हाला शिकण्यासाठी इथे चांगलं आहे. अशा प्रकारे हलवून घेऊ चांगल्या पद्धतशीरपणे. आता याच्यामध्ये आपण आता पोहे टाकून घेऊ. चांगल्या प्रकारे आता कलर आलेला आहे, इथं ब्राऊन कलर आलेला आहे. कांदा तळलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आपण याच्यामध्ये ते पोहे टाकून घेऊ. थोडे थोडे करून टाकायचे पोहे आपण, आणि मग त्याला चांगल्या प्रकारे कलर येणार आहे. पोह्याला हळद टाकलेली आहे, मीठ टाकले चवीनुसार. आपल्या मिरच्या टाकल्यामुळे आपल्याला चटणी टाकण्याची गरज नाही ते, कारण मिरच्या टाकल्यामुळे त्याला तिखटपणा आलेला आहे. आता ह्याला चांगल्या अशा प्रकारे असे हलवून घेऊ आपण, याला धरून.
चांगल्या प्रकारे आपण पोहे हलवून घेतलेले आहेत. आता 2 मिनटासाठी आपण याच्यावर परात झाकून ठेवू. ते वाफ येऊ देऊ चांगली पोह्याला. 2 मिनटासाठी परात झाकून ठेवू आपण आणि गॅसची फ्लेम ही लोच राहू देऊ. थोडी गॅसची फ्लेम वाढवत आहोत इथं आपण. चला इथे 2 मिनटं झालेली आहे. आता आपण बघू. खूपच छान पोहे इथं कलर आलेला आहे. आता थोडं आपण पाण्याचा थोडा शितोडा मारणार आहोत. त्याचा थोडा नरमपणा येण्यासाठी थोडा शितोडा मारायचा पाण्याचा आणि पुन्हा झाकून हलवून एकदा झाकून ठेवणार आहोत आपण शितोडा मारून झाल्यानंतर. हलवून आपण आता झाकून ठेवणार आहोत. पुन्हा अजून 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत. 2 मिनटं झाकून ठेवू याला. पोहे चांगली रेडी झाली पाहिजे. 2 मिनिट झालेले आहेत. आता गॅस बंद करू. इथं आपले चांगले पोहे कशा प्रकारे चांगले पोहे तुम्हाला दाखवतो एकदा. अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत. मस्तपैकी खमंग इथं वास येत आहे, सुगंध येत आहे आणि आपण हे आता खाणार आहोत. आता आपण ह्या प्रकारे पोहे तयार केलेले आहेत. माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला सपोर्ट द्या. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.